पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली आम्हाला अजिबात चालणार नाही. उद्धव ठाकरे. हिंदुत्वाची ठिणगी मनामनात पेटविणाऱ्या माझ्या बापाची शिवसेना आहे. शिवसेना आणि शिवसैनिक माझी वडिलोपार्जित संपत्ती असल्याचे विरोधकांना ठणकावून सांगत आमची शिवसेना पळविणाऱ्यांना राजकीय वध तमाम शिवसैनिक करतील असा निर्धारच या मेळाव्यातून करणार आहेत, असे प्रतिपादन ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले. राज्यव्यापी अधिवेशनात उद्धव ठाकरे बोलत होते. यावेळी युवा नेते आदित्य ठाकरे, ज्येष्ठ नेते दिवाकर रावते, सुभाष देसाई, चंद्रकांत खैरे, खासदार संजय राऊत, विनायक राऊत, अनिल देसाई, अरविंद सावंत, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, सुषमा अंधारे आदी उपस्थित होते. प्रारंभी दीप प्रज्वलनानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रबोधनकार ठाकरे, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मीनाताई ठाकरे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. त्यानंतर ठाकरे म्हणाले, अयोध्येतील कालच्या उत्सवाच्या रामाचे मुखवटे घालून फिरणाऱ्या रावणांचे मुखवटे फाडायचे आहे. पंतप्रधान मोदींची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांशी केलेली आम्हाला अजिबात चालणार नाही. या महाराष्ट्राच्या तेजामुळे अयोध्येत राम मंदिर उभे राहिले आहे. पंतप्रधान झाल्यानंतर मोदी रामलला प्रतिष्ठेपूर्वी कधीही अयोध्येला गेले नाहीत. आम्हाला हिंदुत्व शिकवणाऱ्यांनी आधी आपले स्वातंत्र्यातील योगदान तपासावे. उद्धव ठाकरे म्हणाले, कोरोना काळात केलेल्या कामामध्ये गैरव्यवहार झालेला नसताना ते काढून त्रास देतात. गेल्या 10 वर्षात काय केलं ते सांगा. PM केअरचा हिशोब द्या. आमचा प्रत्येक शिवसैनिक तुमच्यासमोर झुकणार नाही, पण लक्षात ठेवा, जे तुम्ही करताय तेच आम्हीही करू. तुम्हालाही तुरुंगामध्ये टाकू. मुंबईसह राज्याचे आर्थिक खच्चीकरण, मराठा व धनगर समाजासाठीचे आरक्षण आणि केंद्र व राज्य सरकारने कामगारांविषयीचे चुकीचे धोरण अवलंबल्याने बेरोजगारी वाढली. या साऱ्या प्रमुख मुद्द्यांचा निषेध करीत ठाकरे गटाच्या अधिवेशनाचे ठराव मांडण्यात आले. अशाच नवीन आणि ताज्या बातम्या बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.